महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पंढरी नगरीमध्ये सध्या एका वेगळ्याच समस्येनं विळखा घातलेला आहे। पंढरपूर या शहरामधील प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। रस्त्याची अतिशय मोठी दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे शहराचा सांगोला चौक असेल किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर चौक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, पंढरपूर शहरामध्ये सध्या जाईल तिकडं वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे। वाहनांच्या प्रत्येक रस्त्याला लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे आणि सण संपल्यामुळे बहुतांश नागरिक हे पंढरपूरला दर्शनासाठी, पर्यटनासाठी तीर्थक्षेत्रावर येत असतात। त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे, वाहनांची संख्या मोठी आहे। मुळात पार्किंग देखील अपुरे पडत आहेत आणि जे रस्ते आहेत त्या प्रत्येक रस्त्यावर भटके जनावरे असतील किंवा रस्त्याला पडलेले खड्डे असतील, यामुळे वाहनांची गती कमी होत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे। आज पंढरपूर शहरातल्या मंदिर परिसरापासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत कोणत्याही रस्त्याला जा किंवा कोणत्याही चौकात जा, ही वाहतूक कोंडी ही आपल्याला पाहायला मिळते आहे आणि तासनतास वाहतूक कोंडीमध्ये ही वाहनं अडकलेली दिसतात। यामध्ये फक्त साधी वाहनच नाही तर काही वेळा ॲम्ब्युलन्स देखील या वाहतूक कोंडींच्या समस्यामध्ये अडकून पडलेले आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव देखील धोक्यात येताना आपल्याला दिसतोय। या सगळ्या परिस्थितीला खरं तर हे नगर प्रशासन इथलं जबाबदार आहे। खरं तर नगरपालिका दरवर्षी वारीला कोट्यावधी रुपयाचा निधी येतो, रस्त्यांसाठी तो निधी वापरला जातो असं सांगतात, परंतु या रस्त्यांची अवस्था मात्र जैसे थे असते। आषाढी वारी झाली आणि त्यानंतर जे केलेले रस्ते आहेत ते रस्ते साधारण महिना दीड महिन्यातच पुन्हा पूर्ववत होतात, जशाला तसे होतात आणि त्यामुळे रस्त्यावरचे नागरिकांच्या समस्यांचं काही मात्र निपटारा होताना दिसत नाही। आज पंढरपूरसारख्या शहरामध्ये खरं तर इतका विकास व्हायला हवा आणि एवढी कामं व्हायला पाहिजेत, परंतु कोणतीही कामं दर्जेदार होत नाहीत, फक्त ठेकेदार जगवण्याचं काम केलेलं दिसतं। आता नजीकच्या भविष्यकाळामध्ये पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक होणार आहे आणि सगळे आजी माजी नगरसेवक किंवा भावी नगरसेवक जे इच्छुक नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले नेते मंडळी आहेत ते सगळे आपला राजकीय बालेकिल्ला मजबूत करण्यामध्ये व्यस्त आहेत, तर नगर परिषदेचे अधिकारी हे ठेकेदारांना खुश करण्यात व्यस्त आहेत। त्यामुळे नागरिकांच्या समस्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय आणि त्यामुळे महाराष्ट्रातली आध्यात्मिक राजधानी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरी नगरीच्या समस्यांना आता पांडुरंगच वाली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। ट्रॅफिकमध्ये अडकतंय। अहो साहेब, इथं कोण पोलीस नाही, काय नाही, इथं कोणी तर थांबायला पाहिजे। किती वेळ झालं गर्दी आहे, कशी चालते ती? सकाळपासून चालू आहे। होय, सारखी गर्दी होती, ट्रॅफिक होतं, इथं कोण बघायला नाही, काय नाही, एकही पोलीस नाही, ट्रॅफिक पोलीस नाही, काय नाही, किती परेशानी होती या लोकांची। रस्ते पण खराब झाले त्यामुळे पण ट्रॅफिक रस्ते खराब झाले, अडचण येते या रस्त्याच्या मध्ये बघा तेव्हा ती कशी अडचण झाली तिथं। उकलून ठेवलंय चेंबर वगैरे। काय जाणवतं ही सगळी ट्रॅफिक, रस्त्याची अवस्था, भटके जनावर आहेत, पोलीस नाही इथं? ही प्रशासनाची चूक तर आहेच, तेवढीच नागरिकांची चूक आहे। पूर्वी प्रत्येक गल्लीत एक गाडी असायची, आता घरटी 4-5 गाड्या झालेल्या आहेत। वाहतूक वाढत चाललेली आहे आणि शहराचा परिसर वाढलेला नाही। या दोन्ही चुका म्हणजे नागरिकही तेवढेच चुकीचे आहेत आणि प्रशासनही तेवढेच चुकीचं आहे। शिस्त लावण्याचं कुणाच काम आहे? नागरिकांना शिस्त लावण्याचं प्रशासनाचं जेवढं काम आहे तेवढंच नागरिकांचंही कर्तव्य की राष्ट्रासाठी आपणही शिस्तीनं वागावं। नाही, बरोबर आहे। ही गोष्ट जरी असली तरी वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता त्या सुविधा प्रोव्हाइड करणं हे नगर परिषदचं काम नाही का? वाढत्या वाहनाच्या संख्येवर तुम्ही आळा कुठनं घालू शकता? शासनानं जर 1 वर्षभर जर फॅक्टरी बंद केल्या तर तुमच्या वाहनाचं हे करतं, पण लोकसंख्येवर आळा घालायचा जर शासन जर कायदा आणत असेल तर त्याला सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे का नको? नाही, वाहनं नाही, आपण आता प्रश्न विचारला लोकसंख्या आणि वाहन संख्या। नाही, ही संख्या वाढल्यानंतर त्या संख्येला अनुरूप अशा सुविधा पुरवण्याचं काम कुणाचं? सुविधा पुरवण्याचं काम जरी शासनाचं असलं तरी त्या बाबतीत नागरिकांचंही तेवढंच सहकार्य हवं ना शासनाला। शासन शेवटी माणूस आहे, म्हणजे पुढाऱ्यांनी फक्त गाडीत फिरायचं, सामान्य माणसांनी चालतच फिरायचं। पुढाऱ्यांचा विषय येत नाही, आता प्रशासक आहे। नाही, वाहनांची संख्या वाढली, आता प्रत्येकाला वाहनांची संख्या वाढली, ह्याला कारण सरकार जरी असलं
तरी आपण काय म्हणतो की सरकारनं फॅक्टऱ्या वर्षभर बंद कराव्यात बर आणि बिगर नंबर प्लेटच्या गाड्या तुम्ही जर काढल्या आणि ज्या नियमानुसार ज्या बंद झालेल्या गाड्या आहेत त्या जर बंद केल्या तर तुमच्या वाहतुकीवर आळा बसतोय. वाहतूक पोलिसांनी पण ह्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. हे RTOचं काम आहे. वाहतूक पोलिसांचं काम काय फक्त वाहतूक व्यवस्थित करणं, पण वाहनांची जे वाहनं नियमानुसार चालली पाहिजे ते RTOचं पण लक्ष असतं. हा नक्कीच. आणि पोलिसांची तेवढी संख्या पण म्हणजे शहर पोलीस स्टेशनला पाहिजे. पाहिजे. आज 1 लाखाच्या पुढे संख्या गेली आहे म्हणलं त्यानुसार तुमची पोलिसांची संख्या भरती केली पाहिजे. धन्यवाद. बरोबर आहे. हो. सांगोला चौकमध्ये आता आपण थांबलेलो आहोत. सांगोला चौकमधली जर परिस्थिती बघितली तर इथं एवढं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. इथं कोणताही पोलिसांचा कोणताही माणूस नाही, ट्रॅफिक पोलीस नाही. पोलीस प्रशासनानं पण ह्या ट्रॅफिक व्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे. ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी त्यांनी इथं लक्ष घातलं पाहिजे, त्यांची माणसं इथं नेमली पाहिजेत. परंतु इथं कोणतेही नाही. विशेष म्हणजे पोलिसांची गाडी आहे, स्वतः पोलिसाचीच एक गाडी ट्रॅफिकमध्ये अडकलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. अशाच पद्धतीने सकाळी एक ॲम्ब्युलन्स देखील अडकली होती. आणखी काही नागरिक आहेत इथं. काय वाटतं ही ट्रॅफिक सकाळपासून जाम आहे? काय ग्राहकांची अडचण जाण्या येण्याची होती त्यामुळे दुसरं हां काय व्यवस्थित करून घ्यावं, दुसरं काय आमचं काय मत नाही. त्याला काय जबाबदार कशामुळे होतंय ट्रॅफिक जाम वाटतंय तुम्हाला? ते मध्ये काय तर त्यांनी ड्रेनेज पाईपलाईन खांदून ठेवले. पोलीस पण नाही तिथं. काय ताणलाच प्रॉब्लेम आहे, समोर प्रशासन थांबलंयच की. ओके ओके धन्यवाद. गेला आठवडाभर झालं सांगोला चौक येतं तर हे चेंबर इथं खांदून ठेवलेलं आहे. त्यामुळं इथं गेल्या आठवडा महिन्यापासून सातत्यानं ट्रॅफिक जाम होतं आहे. वाहनधारकांना अतिशय त्रास भोगावा लागतो आहे आणि ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून काही लोक बायपासचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जे पंढरपूरला नवीन येणारे लोक आहेत ज्यांना रस्ते माहीत नाहीत ते लोक मात्र या सांगोला चौकात येऊन ट्रॅफिकमध्ये अडकत आहेत आणि 2-2 तास 4-4 तास त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ त्यांच्यावर येते. कोण आहे तुझं? आपण मी कंडक्टर आहे. कंडक्टर कुठल्या गाडीवर आहे? मी या गाडीवर आहे सांगोला. हा तुला सांगोला गाडी. इथे कर्मचारी कोण तुम्हाला नाहीत वाहतूक शाखेचे? नाही ना, मीच आता सहकार्य करायला आलेलो. मीच कंडक्टर आहे, मीच तिकीट काढतोय, मीच कंडक्टर करतोय. होय. ट्रॅफिक जाम झालं, सगळ्यांना नको म्हणून मी सहकार्य पोलीस करायला. नाही तर त्याच्याबद्दल काय सांगा? पोलिसांनी सहकार्य करायलाच पाहिजे साहेब. आता काय करणार? इकडे इकडे घ्या. काय म्हणताय? संपवरात काय कोण? पोलीस पोलीस कर्मचारी नाहीत का? नसतील काय तर दिवाळी तरी सुट्ट्यावर कधीपासून गेले. आहे अशी गर्दी? कधीपासून आहे? सकाळ कालच्यापासून चालू आहे. इथे कोण झालं नाही का सकाळपासून? आले होते सकाळी पण आता नाही कोण आला. होय. काय वाटतं तुम्हाला इथे वाहतूक शाखेच्या इथं याच्यावर स्थानिक राहताय रोज इथं तुम्हाला हे- रोज आहे गर्दी लय. आम्ही स्थानिक आहे इथे चौकात. पण काय सारखा पाहिजे इथं पोलीस. इथं वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले काही नागरिक आहेत त्यांना विचारूया. काय वाटतं किती वेळ झाला अडकलाय तुम्ही? आता आम्ही तास ते 1.5 तास झालं इथं ट्रॅफिकमध्ये अडकलोय. सांगोल चौकामध्ये आता अशी परिस्थिती आहे की रविवारी पंढरपूरमध्ये कार्यक्रमासाठी किंवा सणासुदीच्या काळामध्ये ग्रामीण भागातनं काही शेतकरी येतात स्वतःची भाजी विक्री करण्यासाठी. ट्रॅफिक पोलीस त्यांना अडवतात, त्यांच्याकडनं लायसन असेल कशा असेल त्या स्वरूपात दंड गोळा केला जातो. पंढरपुरात पोलीस फक्त दंड गोळा करण्यासाठीच आहेत का? आज पैसे गोळा करण्यासाठीच आहेत का? आज नागरिक इथं त्रस्त आहेत, सगळ्यांना त्रास होतोय, पण इथं एकही ट्रॅफिक पोलीस आज हजर नाही. आज ट्रॅफिकमध्ये बघू शकता पोलीस गाडी सुद्धा अडकून पडली. आज कोर्टात जाणारी माणसं असतील, शाळेला जाणारी माणसं आज अडकून पडलेली इथं पूर्णपणे. दवाखान्यामध्ये जाणारी माणसं आहेत आज इथं अडकून पडलेत. आणि आम्ही गेले तास ते 1.5 तास झालं येणारे पंढरपूरमध्ये भाविक आहेत त्यांना सुद्धा त्रास होतोय. पोलीस प्रशासनानं तातडीने याच्यावरती लक्ष घालून इथं पोलीस अधिकाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करावी. आणि ही वाहतूक जाम होण्याचं कारण म्हणजे रस्त्याला पडलेले खड्डे, अतिक्रमण, काही ठिकाणी गटार उचकटून ठेवले, त्याचे मॅनहोल काढून ठेवलेले आहेत. आज पंढरपूर निवडणुका लागलेल्या अनुषंगानं पंढरपूरचा अंधेर नगरी असं झालंय. आज पंढरपूरला कुणी वाली राहिलेलं नाही. पंढरपूरला आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही. फक्त निवडणुका कार्यकर्ता यांच्याच पाठीमागं पळताना दिसत आहेत. ते राहिलेले समाजसेवक आहेत ते सगळेजण आज राजकारणात गुंतलेले दिसत आहेत. खड्ड्यांकडे कुणाचंही लक्ष नाही. आज सर्वसामान्य पंढरपूर कसं असेल, पंढरपुरात येणारा भाविक असेल, खड्ड्याने त्रस्त आहेत. आज खड्ड्याने अपघात होत आहेत पंढरपुरात. आणि जी जड वाहतूक पंढरपुरातून चालू झाली, प्रामुख्याने त्वरित ही जड वाहतूक बंद करून बायपासला वळवण्यात यावी.
आषाढी वारीच्या निमित्तानं असेल किंवा पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे लाखो करोडोंचा निधी येतो. आपण आकडे ऐकतो रोज, एवढा निधी आला, एवढा निधी रस्त्यासाठी आला. दर वारीला रस्ते केले जातात, मात्र वारी झाल्यानंतर 8-15 दिवसातच रस्ते जशाल तसे होतात. काय वाटतं, हे ठेकेदारांची चूक आहे, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का? सरकारी अधिकाऱ्यांनी ठेकेदार जगवण्याची योजना चालू केली आहे. त्याच अधिकारी, त्याचा ठेकेदार, एकच ठेकेदार वयोवृद्ध होऊपर्यंत तोच रस्ता, तोच खड्डा मुजवत मोठा होतो. आज वारीमध्ये मुख्यमंत्री नेते येणार म्हणल्यावर खड्ड्याचा मेकअप केला जातो, पण तो येणाऱ्या महिनाभरामध्ये मेकअप उतरतो. आज पंढरपूरची अवस्था काय झाली, पडला खड्डा की टाक मुरुम. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुरुम टाकण्याचं काम या नगरपालिकेने केलंय. आज ग्रामपंचायत भागामध्ये झालं तर काँक्रीटीकरणाचे रस्ते होतात, विकास होतोय. आज गावांपर्यंत, खेड्या वाड्या वस्तींपर्यंत रोड सांगितलं जातंय. पण जी नगरपालिका आहे आणि तोंडावरती निवडणुका आल्यात, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज कुणाचंही लोकप्रतिनिधी असतील, समाजसेवक असतील, कुणाचंही आज लक्ष नाहीये. होऊ शकता साधारण 3 ते 4 तास लोक वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यानंतर आत्ता ट्रॅफिक पोलीस इथं आलेले आहेत आणि वाहतूक सुरळीत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आपण पाहू शकता सकाळपासून या चौकामध्ये वाहतूक कोंडीने वाहनधारक असतील किंवा पंढरपूरचे नागरिक असतील किंवा आलेले वारकरी भाविक असतील, हे त्रस्त झालेले आहेत. आणि अतिशय दिवस वाईट गेल्यानंतर आता शेवट वाहतूक पोलीस इथं आलेले आहेत आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.